मंडळी नमस्कार. एका संवेदनशील विषयावर मी बोलायला आलोय. नुकत्याच धाराशिव जिल्ह्यातल्या एका माणसाची आत्महत्या झाली. अश्रुबा त्याचं नाव. या अश्रुबानं आत्महत्या केली आणि ती का केली तर त्याच जिल्ह्यातील एका तमाशा केंद्रावर असलेल्या नर्तिकेसोबत त्याचं प्रेम जुळलं. 25 वर्षाचा तरणा बांडगडी अश्रुबा एका तमाशा कलावंतिनीसोबत त्याचं प्रेम जुळलं. आता तमाशातल्या बाईवर प्रेम जुळलं म्हटल्यावरती नाच गाणी करून पोट भरणारी बाई तिने त्याच्या सुखासाठी त्याला द्यायच्या सुखाच्या बदल्यात काही मागितलं. आता याच्या पोस्टात काही एफडी असतील, काही सोनं असेल, ते सगळंच्या सगळं त्यानं काढलं आणि त्या बाईला नेऊन दिलं. बाई नाही, मुलगीच ती, पण हा 25 वर्षाचा म्हणजे ती 22-23ची असली पाहिजे. तिला नेऊन दिलं. तिची भूक काही कमी होत नव्हती आणि मग तिनं अजून मागणी वाढवली आणि याच्याकडचे पैसे संपले. आता ही सारखी ताण देते आहे. फोन आला की याला भीती वाटू लागली आणि यांनी या भयापोटी स्वतःचा जीव दिला. मग आपल्याकडे असा जीव द्यावा लागू शकतो तर या तमाशा कलावंतांना संपवा, हे थिएटर्स बंद करा अशी मागणी वाढू लागली. अशा आत्महत्या, देशोधडीला लागणं हे तमाशानीच घडलंय असं नाही आहे, हे डान्सबारनी पण घडलंय. अशीच एक घटना आधी आली होती. गोविंद नावाच्या एका उपसरपंचाने की माजी उपसरपंचाने गेवराई तालुक्यातल्या अशा सोलापूर जिल्ह्यातल्या एका नृत्यांगणेच्या नादाला लागून आपलं सर्वस्व तिला दिलं म्हणे आणि तरीही ती काही ऐकत नव्हती. अजून पैशाची मागणी करत होती, घर नावावर करून द्या म्हणत होती. म्हणून शेवटी त्या गोविंदनी आपलं आयुष्य संपवलं. तमाशा कलावंताच्या नादाला लागून हल्ली संपलेली ही 2 आयुष्य. काही लोकांचं आयुष्य संपत नाही, संपत्ती संपते, घर संपतं, नाते संपतात, सगळं संपतं आणि माणसं देशोधडीला लागतात. काही लोक तहयात हे उद्योग करत राहतात. कौशल्य काही लोकांचं, म्हणजे तिलाही भागवतात, हिलाही भागवतात. एका मोबाईलमध्ये 2-2 सिम चालवतात. आता चायना मॉडेलचे 3-3चे सिम आलेत. किती लोक सिम चालवू शकतील हा त्या सिमचं रिचार्ज किती आपण करू शकतो यावर अवलंबून आहे. म्हणजे टॉक टाइम असला पाहिजे ना, जेवढं रिचार्ज तेवढा टॉक टाइम. आपल्यात क्षमता किती सिम कार्ड रिचार्ज करण्याची आहे तेवढे सिम आपण आपल्या मोबाईलमध्ये टाकतो. आपली क्षमता संपली की एक सिम काढून टाकून देतो. सिम आणि बाई या दोन्हीत फरक आहे. मग एक मागणी वरचेवर होऊ लागते. आर पाटलांनी डान्सबारवर बंदी आणली. डान्सबारवर बंदी आली म्हणून डान्सबार बंद झाले असं नाही. मीही अनेक डान्सबारच्या स्टोरी केलेल्या होत्या. नगर जिल्ह्यात आजतागायत चालू आहेत, अजून बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की अशी बंदी लादून त्यांच्या पोटावर लाथ मारून पिढी सुधारणार आहे? व दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या एखाद्या डान्स बार किंवा एखाद्या तमाशा थिएटरची यावे यारे यारे सारे या अशी एखादी जाहिरात असते का? किमान तंबूतल्या तमाशाच्या तरी जाहिराती असतात. दिलखेच नृत्यांगणा, सौंदर्याचा ॲटम बॉम्ब, नृत्य तारका, नृत्य बिजली अशा जाहिराती तुम्हाला दिसतील. तमाशाच्या गावागावात भोंगे लावून फिरतात. खास यात्रेनिमित्त 7च दिवस, 1च दिवस, 2च दिवस अशा स्वरूपाच्या जाहिराती असतात. आणि त्यात नखशिकांत साडी असलेल्या, कोणताही अवयव न दाखवणाऱ्या नृत्यांगणेची जाहिरात तमाशाची, तंबूतल्या तमाशाची असते. अशी जाहिरात कोणत्या तमाशा थिएटरची दिसते, कोणत्या डान्स बारची दिसते, कि तुमच्या मोबाईलवर SMS येतात, ये आइटम यहां पर नाच रहा है आ जाओ, अशी असते. तुम्हीच म्हणता ना, बुलाती है मगर जाने का नहीं. तुम्हीच म्हणता ना. मग कोणतीही जाहिरात न करता बकरा खुद कटने के लिए जा रहा हो तो दोष त्यांना द्यायचा? नंबर 1.
नंबर 2, तुम्ही मोबाईल घेता, तुम्ही घरातली साधनं घेता, सेवा घेता. अरे एखादा नोकर ठेवायचा असेल ना, तर त्याला मिनिमम किती वेतन द्यावं हे ठरलेलं आहे. एखाद्या मोबाईलची किंमत ठरलेली आहे, तो उत्पादक ठरवतो. फ्रीज उत्पादक ठरवतो, LG, अजून कोणता, वोल्टास, AC, पंखे. प्रत्येकाची एक किंमत त्याच्या उत्पादकांनी ठरवलेली आहे. ते जाहिराती करतात, तुम्ही विकत घेता. मी बर्बाद झालो असं म्हणत नाहीत. म्हणता का? नाही. मग तुमच्या जीवाला रिझवण्याची सेवा ज्या देत आहेत, नुसतं नाचून गाऊन नाही, एक वेळ तुमच्याशी रात्रीची संगत करून, शय्या सोबत करून, जी स्त्री तुम्हाला शील अर्पण करते आहे, तिचं चारित्र्य अर्पण करते आहे, देते आहे, विकते आहे. अर्पण हा शब्द खूप मोठा झाला. तिचं चारित्र्य ती विकते आहे. तिच्या चारित्र्याची किंमत कोण ठरवणार? तुम्ही? नाही, एक रात्र झोपल्याचे हजारच रुपये. असं होऊ शकतं? तिच्या चारित्र्याची, तिच्या रात्रीची, तिच्या अनेक रात्रीची किंमत कोण ठरवायची? ती ठरवते. आणि ती त्याची किंमत मागते. भलेही हा धंदा अवैध असेल. जर तमाशा हा धंदा अवैध असेल तर तमाशा थिएटर निर्माण कसे झाले? ती नृत्याची किंमत मागते, गाण्याची किंमत मागते, तुमच्यासोबत फिरण्याची किंमत मागते, शय्यासोबत करण्याची किंमत मागते, निष्ठावान राहण्याची किंमत मागते. ती तुम्ही दिली पाहिजे. एअर कंडिशनर महाग आहे म्हणून एसीचं उत्पादन बंद करा असं आपण म्हणतो का? सोपं आहे, घेऊ नका, एसीत बसणं बंद करा. जर एका नृत्यांगणीच्या इच्छा पूर्ण करता येत नसतील तर त्याचा धंदा बंद करा असं म्हणण्यापेक्षा सोपं आहे, तुम्ही जाणं बंद करा. पण नाही, आम्हाला ते नाही करायचंय. बर्बाद झाल्याचं कोणावर तरी खापर टाकायचं आहे, त्या नृत्यांगणेवर टाकलं जातं. एका स्त्रीला तो अधिकार नाही आहे, तिला तिची किंमत मागण्याचा. आणि सगळ्यात मोठा प्रश्न विचारतो, अगदी प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून उत्तर द्यायचंय स्वतःच्या. आपल्याकडची कुटुंब व्यवस्था भक्कम आहे म्हणून आपल्यातील मुलं, बाळ, म्हातारी माणसं, स्त्रिया सुरक्षित जगतायत. मायबाप पोराला मोठं होईपर्यंत जगवतात, त्याच्यासाठीची व्यवस्था करतात, एक हक्काचं छप्पर करतात, पोरीचं लग्न जुळवताना या सगळ्या गोष्टी सोबत असल्याचं बघतात. 4-2 रुपये FD असला पाहिजे, 2 एकर शेती असली पाहिजे, चांगली नोकरी असली पाहिजे, पेन्शनची असेल तर उत्तम, सरकारी त्याहून उत्तम, बँकवाला असेल तर अधिक भारी, IT वाला असेल तर दोघांची एकत्र होईल का? या सगळ्या गोष्टी आपण तपासतो ना. का तपासतो? आयुष्याची स्थिरता यावी म्हणून. या नृत्यांगणींच्या, या वारांगणांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून कमवायचा कितीसा काळ असतो? आयुष्याच्या कोणत्या वयापर्यंत त्या देहाचा विक्रय करू शकतात? आयुष्याच्या कोणत्या वयापर्यंत त्यांच्या देहाची ओढ तुम्हाला असू शकते? 35, 40, खूप झालं एखादी मेंटेन करत असेल तर 45. वयाच्या 45 नंतर जिला कोणीही विचारणार नाही, ती बाई आपल्या विनिमयाचं साधन देह त्याला विकून अधिकाधिक पैसे जमवण्याचा प्रयत्न करेल की नाही? आणि तिने तो प्रयत्न केला तर वखवखलेल्या लांडग्यांना नाव ठेवण्यापेक्षा तिचा देह उपभोगायला गेलेल्या देह लांडग्यांच्या स्वाधीन करून 4 रुपये मागणाऱ्या बाईला का दोष दिला जातो? आत्महत्या करणाऱ्यांच्या विषयी माझ्या मनात पूर्ण सहानुभूती आहे. पण
तिच्या देहाची, तिच्या रात्रीची, तिच्या प्रणयाची किंमत तिला ठरवू द्या. आणि तुम्हाला वाटतंय ना की हे नकोच चालायला, तर त्यांच्या जगण्याची व्यवस्था करून सरसकट सगळं बंद करा. हे जास्त बरं राहील. एखाद्याच्या जगण्यावर अशी अतिक्रमणं करून एखाद दुसऱ्या घटनांनी हजारो लोकांच्या पोटावर पाय देण्याचा अधिकार सुसंस्कृत समाजाच्या नावाखाली आम्हाला आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. तेवढा विचार करा, एवढीच विनंती करायची आहे. आणि मित्र हो, जे कोणी थकलेत, हरलेत, खचलेत या सगळ्या प्रकारात, त्यांना एकच सांगायचंय, एका क्षणी तिथून बाहेर पडा. तुमचं बाहेर पडणं तुमचा जीव वाचवेल, कुटुंब वाचवेल आणि पैसे वाचवेल. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक